नाशिक पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे शिंदे पोलीस परिसरामध्ये. काय नेमकी ही कारवाई होती, कशाच्या संदर्भात आणि किती मुद्देमाल सापडले? मुंबई पोलिसांनी 2 दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई केली होती. त्याच्यामध्ये MD सदृश्य पदार्थ या ठिकाणी आढळून आला होता व त्यावेळी अशी गोष्ट लक्षात आली होती की बंद असणारे कारखाने आणि इतर जे काही वस्तू आहेत त्यांनी त्याच्यासाठी वापर केला होता, त्याचा साठा करण्यासाठी किंवा त्याची यंत्रसामुग्री करण्यासाठी साठा केला होता. त्या अनुषंगाने ती गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे कुठले बंद पडलेले कारखाने आहेत का किंवा काही अशा संशयास्पदरित्या कुणाच्या हालचाली वगैरे त्या आहेत का या अनुषंगाने शोध मोहीम सुरू केली होती. तर त्यावेळेस लोकांमध्ये देखील आम्ही या ठिकाणी जनजागृती करत होतो की अशी कुठली वस्तू तुम्हाला जर आढळून येत असेल किंवा असं कुठलं बंद गोडाऊन असेल किंवा अशी कुठली फॅक्टरी असेल तर त्या अनुषंगाने पोलिसांना सांगा आणि त्या अनुषंगाने सर्व शोध मोहिमा सगळ्या दिशेने या ठिकाणी सुरू होत्या. तर त्याच्यामध्ये शिंदे गाव या ठिकाणी गोडाऊन असलेला एक दत्तू वामन जाधव नावाची व्यक्ती यांनी आम्हाला माहिती दिली की 2 महिन्यापूर्वी त्याचं जे काही गोडाऊन होतं तर ते असं गोडाऊन अशा पद्धतीने वापरली जाण्याची शक्यता आहे किंवा असा संशय त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि त्याच्या अनुषंगाने काल आम्ही त्याच्या गोडाऊनवरती छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर FSL ची टीम देखील या ठिकाणी आम्ही बरोबर घेतली होती आणि ती टीम घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला MD सदृश्य वस्तूचा या ठिकाणी साठा आढळलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. जवळजवळ 5 किलो 800 ग्रॅम अशी MD पावडर त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि तिची जी काही किंमत आहे ती किंमत जवळजवळ 5,84,00,000 अशी या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी वापरले जाणारे जे काही रॉ मटेरियल आहे किंवा इतर यंत्रसामुग्री जी त्याच्या सोबत या ठिकाणी मिळालेली आहे ती देखील या ठिकाणी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. एकूण मुद्देमालाची रक्कम किती आहे? एकूण सर्व मुद्देमाल जो आम्ही जप्त केलेला आहे त्याची किंमत ही 6 कोटीच्या दरम्यान आहे. किती आरोपी अटक केले सांगितलं? याच्यामध्ये 3 आरोपींची राजधानी हम सबकी राजधानी ला 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 राजधानी ओ राजधानी गारमेंट जंक्शन लेडीज नावं सध्या निष्पन्न झालेली आहेत. आरोपी सध्या कुठल्याही प्रकारे ताब्यात आलेले नाहीयेत. आमची तपास टीम आणि पथकं रवाना झालेली आहेत. काल तुम्ही मुद्देमाल हस्तगत केला, यामध्ये तुम्हाला काय काय मिळून आलेलं आहे? MD ड्रग्स पण मिळून आलेले आहेत का? इतर जे रॉ मटेरियल आहे ते पण आहेत का? आणि आपण आता पुढे हे सामान्याने कुठून आणलं, त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, ते कुठे जात होतं याचाही शोध घेणार आहोत. नक्कीच. काल जे आम्ही या ठिकाणी छापाची कारवाई केली होती त्याच्यामध्ये MD सदृश्य जी काही पावडर होती ती जवळजवळ 4 किलो 800 ग्रॅम पर्यंत या ठिकाणी सापडलेली आहे. त्याच्यासाठी बनवणारे इतर जे रसायन आहे त्याची त्या ठिकाणी तपासणी चालू आहे की ते कोणतं केमिकल आहे किंवा काय आहे. तर त्याची तपासणी FSL कडून झाल्यानंतर त्याबाबतचे आम्हाला डिटेल या ठिकाणी कळतील. आणि हा माल कुठून आणला होता, कशा पद्धतीने आणला होता किंवा ह्याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत या सर्वांची पाळंमुळं आम्ही या ठिकाणी खोदून काढणार आहोत आणि त्या सर्व गोष्टींचा सखोल तपास आम्ही या ठिकाणी करणार आहोत. फक्त ह्या अनुषंगाने सर्व नागरिकांना माझं या ठिकाणी सांगणं आहे की आपलं जे काही या ठिकाणी गोडाऊन असेल किंवा जे काही आपली वस्तू असेल ती या ठिकाणी भाड्याने देण्या अगोदर ती कुणाला आपण देतो आहे आणि ती कोणत्या कामासाठी या ठिकाणी वापरली जाते याची आपण या ठिकाणी खात्री करावी. असं अजूनही काही संशयास्पद आपल्याकडे या ठिकाणी लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांशी या ठिकाणी संपर्क साधा, म्हणजे आम्हाला आमची पुढची कारवाई या ठिकाणी करता येईल. आणि ही जी कारवाई आहे ही सतत या ठिकाणी पुढे बंद असणारे गोडाऊन असू द्या किंवा बंद असणारी इतर या ठिकाणी वस्तू आहेत किंवा इतर ज्या काही संशयास्पद वस्तू आहेत त्यांचं चेकिंग हे वारंवार या ठिकाणी नाशिक पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीमध्ये त्याचं नाव कुठल्याही ह्याच्या प्रकारे आलं नाहीये, पण जर तशी काही पाळेमुळे सापडली तर नक्कीच त्यांना ह्याच्यामध्ये आरोपी जी मुंबई पोलिसांनी जी कामगिरी केली होती त्यातलं कांबळे नावाची जी व्यक्ती आहे तसंच एक सदृश्य किंवा साधर्म्य असलेलं नाव ह्याच्यामध्ये येत आहे आणि तीच लिंक आम्ही पकडून पुढचा तपास या ठिकाणी करतो. त्यामध्ये भूषण पाटील जो होता तो होता आणि भूषण पाटील देखील पुण्याच्या गुन्ह्याशी संबंधित होता, म्हणजे सगळं एकच रॅकेट आहे असं समोर येत आहे का? नाही, अजून त्या पद्धतीने निश्चित असं सांगता येणार नाही. तपास आमचा सुरू आहे. फक्त त्याच्यातलं जे कांबळे नावाची व्यक्ती आहे तीच फक्त साधर्म्य सध्या या ठिकाणी आम्हाला लक्षात आलेलं आहे.
मॅडम नेमकी सोबत इतर जे नाशिक रोड परिसरामध्ये जे गांजाचे वगैरे जे व्यवसाय त्यांच्यावर पण आता तुम्ही रेट टाकतो. निश्चितच ह्याच्या अनुषंगाने सतत ह्या कारवाया नाशिक पोलिसांमार्फत सुरू राहणार आहेत. आणि दुसरं जे आता जे रेकॉर्डवर आहे त्याच्यावर काही संशय का ते रेकॉर्डवर नाही, त्या बाबतीतली अजून कुठली माहिती पुढे नाही आलेली. मॅडम 2 दिवसापूर्वी साठीनाका मुंबई पोलिसांनी येथे येऊन कारवाई केली. मात्र हा कारखाना एवढ्या दिवसापासून सुरू होत आहे. नाशिक पोलिसांना आताच कळलं कसं नव्हतं, म्हणजे मुंबईचे पोलीस येऊन कारवाई करून घेतले. मात्र आपल्या ठिकाणी सिद्धेगावमध्ये हा कारखाना चालू होता. याचा साधा स्वभाव देखील आपल्याला कसा लागला नाही, मी आपल्याला परत एकदा या ठिकाणी सांगते की जे काही त्यांनी हे वापरलं होतं, गोडाऊन वापरलं होतं किंवा जी काही वास्तू या ठिकाणी वापरली होती ती अगदी निर्मनुष्य अशी वास्तू होती आणि निर्मनुष्य जिथं कुठल्या कुणाचाही वावर या ठिकाणी अशा पद्धतीने होते व ते आता आमच्या लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा काही गोडाऊन आहेत का किंवा अशा काही वस्तू ज्या ठिकाणी आहेत का अशा अनुषंगाने चेकिंग आम्ही वारंवार या ठिकाणी सुरू केलेलं आहे. साठीनाका पोलिसांनी एका माणसाला पकडलं विकताना आणि त्याच्या कनेक्शन मधून डेव्हलप करत ते इथपर्यंत पोहोचले. आपल्याकडे ज्या केसेस झाल्या गेल्या 2 वर्षामध्ये त्याच्यात आपल्याला एकही कनेक्शन असं मिळालं नाही, अजून आपण सापडलं थांबवून दिलं सगळं चौकशी नाही. त्या बाबतीत असं कनेक्शन कोणतंही सापडलेलं नाही. तुम्ही तपासच केला नाही नाही, त्याचा तपास झालेला आहे. त्याच्यासाठी सेपरेट सेल पण सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेला आहे आणि ते सेल त्याचा तपास करत आहे. कुठल्याही प्रकारे अशी फॅक्ट समोर आलेली नाहीये. जेव्हा आली आपण त्यावेळेस गुन्हा दाखल केला होता नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये एमडीच्या बाबत. त्याचं काय पुढे झालं काही कळलं नाही. परत एकदा हे करा. नाशिक रोड 2 हप्त्यापूर्वी नाशिक रोड इथे एका पोलीस कर्मचाऱ्यांनी एमडी विक्रेत्यावर कारवाई केली होती. त्याचा गुन्हा दाखल केला होता. तर त्याच्यावर पुढे काय झालं? नाही, तो तपास सेपरेट सेलकडे गेलेला आहे. सेलकडे तपास गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या तपासाबाबतची गोपनीयता ही सेल मार्फतच या ठिकाणी आपल्याला डिस्क्लोज होईल. त्याबाबतची गोपनीयता आम्ही या ठिकाणी आता डिस्क्लोज नाही करणार. छोटी भाभी पकडली तिच्या कनेक्शन मधून तुम्हाला काय कनेक्शन मिळाले बघून आणलं होतं सगळं. सदरचा तपास सुद्धा क्राईम ब्रांचकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे जे काही कनेक्शन आहेत सगळ्या आता सध्या दोन्ही तपास हे प्राथमिक स्वरूपामध्ये आहेत. जसच्या पुढच्या लिंक डेव्हलप होतील, जसच्या पुढच्या गोष्टी समोर येतील, सगळ्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी. क्राईम ब्रांचच्या एका युनिटनं याबद्दलची इन्फॉर्मेशन 1 महिन्यापूर्वी दिली. मात्र तपास केला गेला नाही. कारखाना आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मात्र मध्येच ही इन्फॉर्मेशन पुढे जरा काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून अधिकाऱ्यांनी पुढे काही पाऊल उचललं नाही, असं कुठेही लक्षात नाही आलेलं आमच्या. तर नाशिक रोड मध्ये भाजी विकल्यासारखी चौकामध्ये एमडी विकल्या जातो. ही पोलिसांना मदत होती की नव्हती याबाबत नाही, याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. तर आपल्याकडे कुठल्या अशा प्रकारची माहिती असेल तर आपण शेअर करा. नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. वारंवार माध्यमांद्वारे ब्लॅक स्पॉट्स आपल्याला त्यावेळेस फ्लॅश करण्यात आलेले, परंतु नाही, जसजशा ज्या काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात येतील त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाया केलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील पोलीस त्या पद्धतीने कारवाया करत आहेत. नाशिक रोड अधीनच आहे, पण संपूर्ण पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी आहे. याच्यावर आपण जबाबदारी कोणावर निश्चित करणार? कुठले कर्मचारी इथे असतील, अधिकारी इथे असतील, जबाबदारी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोणावर निश्चित केली जाणार का? आणि एवढे मोठे 2 कारखाने सापडतात आणि कोणालाच याच्याबद्दलची माहिती नाही. त्या अनुषंगाने कारवाई कुठली सुरू झालेली नाही. या संदर्भाने चौकशी चालू नाही, अशा कुठल्याही कर्मचाऱ्याची चौकशी चालू नाहीये. मॅडम आरसीबी मध्ये इथून बदली झालेले जे संलग्न केलेले सीपी साहेबांनी जे पाठवलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी आपल्या नाशिक रोडच्या हद्दीमध्ये येऊन नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील ते गोष्टी काही झालेल्या असाव्यात. तर आपल्याला तो पुरावा म्हणून पुरेसा आहे. का येतात, कशासाठी येतात आणि इथे कुठल्या अवैध धंद्यांना ते परवानगी देतात आणि त्यांच्याकडनं काही इच्छित साध्य करून घेतात की याबाबत आपल्यापर्यंत ठीक आहे, त्या अनुषंगाने मी चौकशी करते. नाही मॅडम, काय झालं छोट्या छोट्या मुलांना एमडी कुठे विकल्या जाते, कुठे मिळते हे सुद्धा पोलिसांना माहित नाही. बरोबर आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता सक्रिय झालेलो आहोत. आम्ही कुठल्या स्वरूपामध्ये हे होतंय किंवा कुठल्या स्वरूपामध्ये त्याचं सप्लाय कशा पद्धतीने होतं तर ह्याची पाळंमुळं पूर्ण ह्याच्यामध्ये खोदून काढणार. ललित पाटील फरार झाला त्याची कंपनी भूषण पाण्याची मिळाली आहे. त्यांचा बराचसा माल नाशिकमध्ये 4 जणांकडे त्या 4 जणांकडून अजून बाकीच्यांकडे होतो. त्याचे 2 पॉलिटिकल कनेक्शन आहेत असंही. याबद्दल आपण काही तपास करतो का किंवा आपल्या माहितीत काही आहे कळालं नाही? ह्या तपासाशी रिलेटेड गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्या तपासाशी रिलेटेड गोष्टी मी या ठिकाणी आपल्याशी शेअर नाही करणार. जसजशा
पुढे तपास या ठिकाणी हे होईल. आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येतील. मॅडम, या ड्रग्ज प्रकरणामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या देखील केल्याची माहिती समोर येते. काही तरुणांनी नाशिक रोड भागामध्ये आत्महत्या केली, मात्र सुसाईड नोट सापडली, मात्र ते समोर आली नाही. काय कारण असेल याचं? नाही, त्या बाबतीमध्ये नाही, त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे. जी एडी दाखल आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं काय कनेक्शन आहे त्याचा अजून पुढे लिंक या ठिकाणी डेव्हलप नाही झाली. सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती, परंतु ती समोर सुसाईड नोट त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने लिहिलेली नाहीये. मॅडम, याला पूर्ण कारखाने उद्ध्वस्त होत आहे. पोलीस आता कामगिरी करत आहे. आता शहरात एकंदरच ड्रग्ज आहे. इथून मुंबईहून येतं, इतर ठिकाणून येतं. ही संपूर्ण पाळमुळे संपूर्ण मुळे सगळं उघडून टाकण्याची नाशिक पोलीस आयुक्तालयाची काही योजना आहे का? पण तशी पुढे योजना राबवणार आहे का? कारण हे मोठे कारखाने आहेत. मात्र छोट्या प्रमाणात आज सुद्धा नाशिकमध्ये ड्रग्ज मिळू शकतं. तर त्या दृष्टीने पोलीस आयुक्तालयाची काही योजना आहे? निश्चितच त्याच्या अनुषंगाने माननीय सीपी साहेबांच्या ह्याच्याखाली एक सेपरेट सेल क्राईम ब्रांच मध्ये या ठिकाणी कार्यरत आहे. नार्कोटिक सेल मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डेप्युटेशन केलेलं आहे आणि इतर देखील पोलीस स्टेशनला त्या अनुषंगाने सूचना गेलेल्या आहेत. नक्कीच ह्याच्या अनुषंगाने पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कारवाई दिसून येते. मॅडम, ज्या पद्धतीने नाशिक शहर पोलिसांना एमडीच्या कारखान्याबद्दल माहित नव्हतं, पण आता नाशिक पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर अवैध धंदे सुरू आहेत, ते देखील म्हणजे पोलीस त्यावर का दुर्लक्ष करतात? नाही, असे कोणतेही अवैध धंदे तुम्ही दाखवून द्या, आम्ही लगेच त्याच्यावरती कारवाई करू. कारण ज्या वेळेस आमच्या अशा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, आम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली. मॅडम, काल जो गुन्हा दाखल झालाय कालच्या गुन्ह्या प्रकरणी, त्यामध्ये हे जे आरोपी आहेत ते नक्की कोण आहे, यांची काय पार्श्वभूमी काय? ह्याच्यामध्ये 3 आरोपी लक्षात आलेले आहेत. एक कांबळे नावाची व्यक्ती आहे, जिचं पूर्ण नाव आणि पत्ता मिळालेला नाहीये. एक संजय काळे म्हणून एक व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे आणि शिंदे नावाची एक व्यक्ती याचं नाव समोर आलेलं आहे. त्यांचे पूर्ण नाव आणि पत्ते मिळालेले नाहीये. त्यांचे नाव आणि पूर्ण पत्ते आम्ही काढायचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे क्रिमिनल रेकॉर्ड त्यांचं काय आहे याच्याबद्दल सध्या माहिती उपलब्ध झालेली नाही. 2 महिन्यापासून भाड्याने दिलं. 2 महिन्यापासून सदर गोडाऊन भाड्याचं दिलं. नाही, त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीच माहिती नाही. त्याचा संपूर्ण तपास आहे तो साकीनाका पोलीस. नाही, सध्या तरी त्याचं कुठलं कनेक्शन लक्षात आलेलं नाहीये. तपासामध्ये तोच तपास याच्या अनुषंगाने पोलीस करत आहे. जी काही पाळेमुळे असतील ती सगळी या ठिकाणी खाणून काढली जाणार आहेत. नेमकं कुठून येत आहे, कोण आणतंय, कोण ह्याला पाठीशी घालतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी तपास होणार आहे. तुम्ही जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये नेमकं कशा पद्धतीने ड्रग्ज ते बनवत होते किंवा काय त्याची प्रोसेस होती? ते FSL टीम कडून आम्हाला त्याची माहिती आल्यानंतर आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू. FSL टीम जागेवरती आली होती. त्यांनी सगळे केमिकल चेक केलेले आहेत आणि त्यांची खात्री झाल्यानंतर आणि त्यांनी सर्टिफाय दिल्यानंतरच आम्ही पुढे या ठिकाणी हे केलं. चलो, थँक्यू.